गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। आयएस मानकांनुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यासाठी पक्षाला बदनाम करण्यासाठी एका एजन्सीला 5 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय असा आरोप नेते सुरज चव्हाण यांनी केलाय। पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत आणि सेल वाढवता येतात। यात फादर बॉडी, महिला काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी आणि सेवा दल असे 5 विभाग असल्याचं चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। ओबीसी सेल, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक सेल फ्रंटलमधून वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला, पण ते विभाग फ्रंटलमध्ये कधीच नव्हते तर ते सेल म्हणून कार्यरत होते असे चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। रोहित पवार सेलवरून जनतेची दिशाभूल करतायत असाही आरोप त्यांनी केलाय। पवारांनी आमचा पक्ष आणि नेत्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं, तसंच यापुढे पक्षावर आरोप केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही चव्हाण यांनी दिलाय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत।